नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे. होमिओपॅथी आणि होलिस्टिक हिलिंग या आपल्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण बघितलं की होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी, आयुर्वेद यांच्यातला फरक काय आहे. तसंच होमिओपॅथीची दिवसेंदिवस लोकप्रियता का वाढत चाललेली आहे. आज आपण होमिओपॅथीची बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत याविषयी जाणून घेऊया. तर होमिओपॅथीचं पहिलं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. आपल्या सगळ्यांनाच आता माहिती आहे की सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजेच समम शमयते समम, की ज्याच्यामुळे होमिओपॅथीचा शोध लागला. दुसरं प्रिन्सिपल आहे इंडिव्हिज्युअलायझेशन, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. तिसरं प्रिन्सिपल आहे मिनिमम डोस आणि पोटंटायझेशन. चौथं प्रिन्सिपल आहे कन्सेप्ट ऑफ व्हायटल फोर्स. आणि पाचवं प्रिन्सिपल आहे ड्रग प्रूव्हिंग. सो ह्यातले आपण आज 2 प्रिन्सिपल्स जाणून घेणार आहोत. सो होमिओपॅथीचं जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. ह्याचा अर्थ काय की जेव्हा एखाद्या हेल्दी ह्युमन बीइंगमध्ये आपण एखादं औषध देतो आणि त्या हेल्दी ह्युमन बीइंगमध्ये स्पेसिफिक काही सेट ऑफ सिम्पटम्स म्हणजे काही लक्षणांचा समूह दिसून येतो आणि सिमिलरली तशाच पद्धतीची लक्षणं वेगवेगळ्या हेल्दी ह्युमन बीइंग्समध्ये दिसून येतात, तेव्हा आपण म्हणू शकतो की ह्या औषधाची ही लक्षणं आहेत. बरोबर. आता जेव्हा एखाद्या आजारी व्यक्तीला अशाच पद्धतीची लक्षणं दिसतात आणि आपण हे औषध त्या व्यक्तीला देतो, तर अशा वेळेला तो रुग्ण किंवा ती व्यक्ती पूर्णपणे बरी होते. सो यालाच म्हणतात समम शमयते समम. म्हणजे जी औषधं हेल्दी ह्युमन बीइंग्समध्ये काही विशिष्ट लक्षणं निर्माण करतात, तीच औषधं तशाच पद्धतीची लक्षणं जेव्हा आजारपणामध्ये दिसून येतात, तेव्हा त्या औषधांनी तो आजार बरा व्हायला मदत होते. सो हे आपलं होमिओपॅथीचं पहिलं प्रिन्सिपल आहे. याला उदाहरणादाखल मी 2 उदाहरणं तुम्हाला देते. आता होमिओपॅथीमध्ये एक एलियम सेपा नावाचं औषध आहे. आता हे एलियम सेपा हे औषध कशापासून तयार करतात, तर कांद्यापासून. आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे की कांदा चिरताना काय काय होतं, डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं, कधी कधी डोळे चुरचुरतात. नाकातनं सुद्धा जे पाणी येतं ते सुद्धा अगदी आपल्याला कधी कधी जर कांदा खूप तिखट असेल ते कशामुळे होतं, ऑक्झॅलिक ॲसिडमुळे अर्थातच. परंतु जेव्हा कांदा चिरताना जी लक्षणं आपल्याला दिसून येत आहेत, नुसती चिरताना, कांद्याचा अर्क आपण अजून घेतलेला पण नाही आहे, तर कांदा चिरताना जी लक्षणं दिसतात तशाच पद्धतीची साधारण औषधं ह्या कांद्यापासून जे होमिओपॅथीत औषध तयार केलेलं आहे त्याचं नाव आहे एलियम सेपा. हे औषध आपण अशा व्यक्तींना देतो की जेव्हा एखाद्याला ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे काय, ॲलर्जिक सर्दीचा त्रास एखाद्याला असेल आणि त्याच्यामध्ये या पद्धतीची लक्षणं दिसत असतील की नाकातून डोळ्यातून पाणी येते वारंवार आणि ते पाणी जो काही शेंबूड आहे तो कसा एकदम पाण्यासारखा आहे, थिक किंवा हिरवा पिवळा असा नाही आहे, म्हणजे पिकलेली सर्दी नाही आहे, नुसतं नाक वाहत आहे, अशा स्टेजमध्ये जेव्हा रुग्ण असतो आणि त्याला असे वारंवार ॲलर्जिक सर्दीचा त्रास होतो, तेव्हा आपण एलियम सेपा हे होमिओपॅथीतलं औषध देऊ शकतो. दुसरं औषध आहे ते म्हणजे एपिस मेलिफिका. आता एपिस मेलिफिका हे कशापासून तयार केलं आहे, तर हे मधमाशीच्या विषापासून तयार केले. मधमाशी जेव्हा दंश करते तेव्हा जो विष येतं त्या विषापासून हे औषध तयार केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल बापरे, म्हणजे होमिओपॅथिक औषधं विषारी आहेत की काय, तर अजिबातच नाही. कारण होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी याच्यामधला जो मेन फरक आहे की कन्सेप्ट ऑफ पोटंटायझेशन, ते आपण पुढच्या तत्वामध्ये बघणारच आहोत. परंतु होमिओपॅथिक औषधं हे बिनधोकपणे आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये इनफॅक्ट कोणत्याच प्रकारचे विषारी अंश दिसून येत नाही आणि म्हणूनच काही लोक त्याला प्लासिबो म्हणतात. होमिओपॅथीला प्लासिबो का बरं म्हणत असतील हे आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. तर होमिओपॅथीचं जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं एलियम सेपा. दुसरं औषध जे आहे त्याचं नाव आहे एपिस मेलिफिका. सो हे एपिस औषध हे मधमाशीच्या विषापासून तयार केलं आहे. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा मधमाशीचा दंश होतो तेव्हा काय पद्धतीची लक्षणं दिसून येतात, तर त्या पर्टिक्युलर जागी मोठ्या गांधी उठतात. त्या भागाला आग आग होत असते, तो भाग लाल होतो, काहीतरी गार लावावं असं आपल्याला वाटतं. सिमिलरली जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये आपण ज्याला अर्टिकेरिया म्हणतो, अर्टिकेरिया म्हणजे काय, अंगावर पित्त उठणं किंवा गांधी उठणं. आता ह्या गांधी फक्त पित्तामुळेच उठतील असं नाही, जनरल कुठचा तरी किडा चावल्यामुळे असेल, एखाद्या कशाची गोष्टीची ॲलर्जी म्हणून उठलेली असेल, तर अशा पद्धतीचे जेव्हा गांधी अंगावर उठत आहेत आणि अशा पद्धतीची लक्षणं दिसत आहेत की मोठ्या मोठ्या गांधी आहेत, तो भाग हाताला गरम लागतोय, लाल दिसतोय आणि गार लावलं की बरं वाटतंय, अशी लक्षणं जेव्हा असतील तेव्हा आपण होमिओपॅथीमध्ये एपिस मेलिफिका हे औषध त्या व्यक्तीला दिलं की त्याचा तो त्रास पूर्णपणे बरा होतो.
सो दिस इज फर्स्ट प्रिन्सिपल, म्हणजेच सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. जेव्हा हेल्दी ह्युमन बीइंगमध्ये ते औषध जी लक्षणं निर्माण करतात तीच लक्षणं एखाद्या आजारी व्यक्तीत जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा त्या औषधाने तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. होमिओपॅथीचं दुसरं प्रिन्सिपल आहे इंडिव्हिज्युअलायझेशन. आता इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर मागेच मी म्हटलं तसं प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. आपण सगळेच जण या परमात्म्याचे युनिक क्रिएचर आहे. हे खरंच किती गूढ आहे किंवा कौतुकास्पद आहे की या विधात्याने एकही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा केलेला नाही. मग सांगा, त्याचे आजार, त्यांना लागणारी औषधं ही अगदी एकसारखी कशी काय असू शकतात? ह्याच तत्वावर होमिओपॅथीचं हे प्रिन्सिपल आधारित आहे, इंडिव्हिज्युअलायझेशन. आपल्या हाताची ही 5ही बोटं, आपलंच शरीर आहे पण आपली ही 5ही बोटं, त्यांची रचना, कार्य वेगवेगळं आहे. सिमिलरली एकाच आईच्या पोटी जन्मलेली 4-5 समजा मुलं असतील, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. एखादं मूल खूप सोशल असेल, आउटगोईंग असेल, तर एखादं मूल हे अगदी आईच्या पदराला चिकटलेलं असेल, तर एखादं मूल अगदी घुम्या कॅटेगरीचं असेल, एखादं मूल अतिशय व्रात्य असेल, तर एखादं एकदम ब्रिलियंट असेल. सो एकाच आईची ही सगळी मुलं, पण प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक हे वेगळे आहेत. तसंच आपण अजून एक उदाहरण घेऊ की समजा 10 लोक पावसामध्ये भिजली, तर त्यातल्या एखादा लगेच सर्दी होईल, एखाद्याला घसा धरेल, एखाद्याला डायरेक्ट छातीत कफ होईल, तर एखाद्याला न्यूमोनिया होईल आणि एखाद्याचे डायरेक्ट सांधे दुखायला लागतील. उरलेल्या 5 जणांना कदाचित काहीच होणार नाही. आता हे असं का झालं, तर प्रत्येकाचं युनिक नेचर आहे. प्रत्येकाला सिमिलर स्टिम्युलसला रिस्पॉन्स हा वेगळा होतो. कशामुळे? इंडिव्हिज्युअलायझेशनमुळे. कारण आपण प्रत्येकजण युनिक आहोत आणि प्रत्येकजण खास आहोत. आणि होमिओपॅथीमध्ये आपण ह्या प्रिन्सिपलला खूप मानतो आणि होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीची अगदी डिटेल हिस्ट्री घेऊन अकॉर्डिंगली औषध सिलेक्ट केलं जातं. आता दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा एखाद्याला डोकेदुखीचा त्रास आहे, अगदी मायग्रेनचा त्रास आहे. मायग्रेन म्हणजे काय? अर्धशिशी. आता अर्धशिशी म्हणजे काय की डोक्याचा एखादा विशिष्ट भागच दुखतो. काही जणांना फक्त उजवी बाजूच दुखते, काही जणांना फक्त डावीच बाजू दुखते. आपण उदाहरण घेऊ. समजा एखाद्याला डोकेदुखीचा त्रास आहे आणि त्याने सांगितलं की मला फक्त डावीच बाजू दुखते कायम, आणि जसं जसं ऊन वाढायला लागतं माझं डोकं इतकं दुखतं आणि जसं जसं सूर्य मावळतो माझं डोकं दुखायचं कमी होतं. अशी जेव्हा लक्षणं, अजूनही काही लक्षणं आहेत पण अशा पद्धतीची जेव्हा काही लक्षणं दिसतील तेव्हा आपण नॅट्रम मूर हे औषध सिलेक्ट करतो. तर एखाद्याला जर का असं हातोडीने घाव घातल्यासारखं ठॅन 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 अशा पद्धतीने दुखत असेल तर त्या केसमध्ये बेलाडोना हे औषध आहे. तर एखाद्याला अक्षरशः उजवीकडे डोकं दुखतंय आणि सुया टोचल्यासारखं डोकं दुखतंय, तर अशा वेळेला ब्रायोनिया हे औषध आहे. वरवर बघायला गेलं तर डोकेदुखीच, पण प्रत्येकजण युनिक असल्यामुळे त्या प्रत्येकाचं प्रेझेंटेशन हे वेगळं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीतला तो युनिकनेस शोधून काढण्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप डिटेल हिस्ट्री घेतली जाते. अगदी ह्या त्रासाला सुरुवात कधीपासून झाली, कसं वाढत गेलो, काही स्पेसिफिक ट्रिगर आठवतोय का, की अमुक अमुक झालं आणि त्यानंतर हा त्रास सुरू झाला. उदाहरणार्थ पावसात भिजलो आणि त्याच्यानंतर सांधेदुखी सुरू झाली, किंवा मी बाहेरचं खाल्लं होतं, फूड पॉयझनिंग झालं आणि तेव्हापासून माझं पोट वारंवार बिघडते. असं काही स्पेसिफिक आठवतंय का? किंवा मी पुण्यात होतो तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, जसा मी मुंबईला शिफ्ट झालो तेव्हापासून मला हा त्रास सुरू झाला. म्हणजे याच्यामध्ये पेशंटला त्या ह्युमिड ॲटमॉस्फिअरचा त्रास होतोय. असे बारकावे लक्षात घेऊन आपण होमिओपॅथीमध्ये औषध सिलेक्ट करत असतो. सो अजून आपण होमिओपॅथीचे पुढचे प्रिन्सिपल्ससुद्धा समजून घेणार आहोत. तर मला आशा आहे की तुम्हाला या भागामध्ये होमिओपॅथीची ही जी 2 प्रिन्सिपल्स सांगितली ती अगदी समजली असतील. आपण पुढच्या प्रत्येक भागामध्ये होमिओपॅथीची काय काय औषधं, कोणत्या त्रासासाठी तुम्ही काय घेऊ शकता हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो गुगल फॉर्म आहे त्याच्यात तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही त्या गुगल फॉर्ममध्ये लिहिले तरी चालेल. काही वेळेला काही प्रश्न असे असतात की जे खाली कमेंटमध्ये आपण नाही विचारू शकत. प्रत्येकाचे काही पर्सनल इश्यूज पण असू शकतात. सो म्हणून मी तो गुगल फॉर्म दिलेला आहे की तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. मी पुढच्या काही लेक्चर्समध्ये त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तेव्हा आपण सगळेच मिळून उत्तम आरोग्य घडवूया. धन्यवाद.